नमस्कार. हे तळेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे घर आहे. बाबासाहेबांनी हे घर 1948 मध्ये घेतले होते. 1948 ते 1956 पर्यंत बाबासाहेब जेव्हा जेव्हा या भागात येत असत त्यावेळेस येथे मुक्कामासाठी राहत. सध्या या घराला संविधान भूमी म्हणून ओळखतात. घरात प्रवेश करताच पहिली बैठकीची रूम लागते. या खोलीमध्ये बाबासाहेबांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक प्रतिमा आहेत. बाबासाहेबांनी वापरलेले कपाट, टेबल अशा अनेक वस्तू जपून ठेवल्या आहेत. विशेषतः बाबासाहेबांचा तरुणपणातील फोटो मला खूपच प्रेरणादायी वाटला. या प्रतिमा पाहून खूपच आश्चर्य वाटतं. एक व्यक्ती शिक्षणाच्या बळावर किती मोठी उंची गाठू शकतो. बाबासाहेबांचा जीवन प्रवास जगातील सर्व लोकांसाठी प्रेरणादायी म्हणूनच ठरतो. अफाट कष्ट करण्याची ताकद असणाऱ्या माणसासाठी काहीही अशक्य नाही. या प्रतिमा सतत हेच सांगत असतात. आपल्याला कष्ट करून जीवन उंचावण्याचा सतत संदेश देत असतात. शिक्षणाचा हक्कही नसणारा व्यक्ती एका देशाचे संविधान लिहून त्या देशातील सर्व नागरिकांना आवश्यक असणारे सर्व हक्क देतो. कितीही आश्चर्याची गोष्ट आहे. बैठक रूम मधून आतमध्ये गेल्यावर काही रूम आहेत त्या सध्या बंद आहेत आणि काही रूममध्ये मुलं अभ्यास करत आहेत. त्यामुळे आम्ही आत गेलो नाही. मागे एक हॉल आहे, त्यामध्ये गौतम बुद्धांची प्रतिमा ठेवली आहे. तो हॉल ध्यान केंद्र म्हणून वापरला जातो. घराच्या मागच्या बाजूला छान मोकळे अंगण आहे. या अंगणात बाबासाहेब व रमाई यांच्या पूर्णाकृती प्रतिमा आहेत. बाबासाहेबांचे घर बघून झाल्यानंतर आम्ही भेट दिली देहू रोड येथील बुद्ध विहाराला. येथे बाबासाहेबांनी प्रत्यक्ष गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची स्थापना केली होती. येथेच एक पवित्र स्तूप आहे ज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आहेत. त्यामुळे या विहाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दोन ठिकाणाला भेट दिल्यामुळे आज खूपच प्रसन्न आणि प्रेरणादायी वाटत होतं. आजची भटकंती ही भटकंती नसून एक ध्यानच होतं. खूप प्रसन्न वाटलं.